ज्ञानेश्वरी अध्याय 14 आणि 14 अध्यायाच्या बोधातून अर्जुनाला जो गुणातीतत्वाचा अनुभव आला आणि गुणाचा स्पर्श केला, अर्जुन मोहातून बाहेर आला. हे ज्ञानाचं फल भगवंतानं प्रत्येक जीवाच्या हृदयात सांडलं विचाराद्वारे. गीतेचा बोध बुद्धीला आकलन होत नाही म्हणून माऊली धावत आले आणि जीवाचा उद्धार करण्यासाठी मराठीमध्ये ज्ञानेश्वरी आली. श्लोकाचा भावार्थाच्या सुगंध हृदयाला स्पर्शित करणारा जो ब्रह्मभाव जागा होतो आणि सुखाचा आविर्भाव तयार होतो आणि जीवा ज्ञानी भक्त होतो आणि अज्ञानाला तिलांजली देतो आणि देहभावाला समाप्त करतो, तो जीव माझ्याशी समर्पित होतो. हे गीतेच्या श्लोकार्थाचं एक हृदयामध्ये प्रतिबिंबित होणार एक सुखाचं पाऊल आहे. बुद्धीचं बुद्धी सुखात पाऊल टाकती हे ज्ञानामुळं. बुद्धी भगवंताकडे जाती ते ज्ञानामुळं. बुद्धी ब्रह्म होती संतामुळं आणि हृदयाच्या अंतरामध्ये सुख प्रगट होत वेदामुळं. देहभाव संपतो ब्रह्मवेत्या संगतीमुळं. जो ब्रह्मवेत्ता साधू आहे, त्याची संगती, त्याचा बोध आहे, त्याचं ज्ञान आहे आणि त्याचा आशीर्वाद आहे, तेव्हा जीवाचं कल्याण आहे. तोपर्यंत नाही. जेव्हा जन्माला जीव येतो अज्ञानामुळं आणि पूर्ण होतो ज्ञानामुळं, अधोगती होती अज्ञानामुळं, देहभाव उत्पन्न होतो मायेच्या संबंधामुळं, विकार बुद्धीत होतो मोहामुळं आणि जीव विषयाकडे धावतो अज्ञानामुळं. का देहाकडे बुद्धी जाते? का जडाला प्रेम करते बुद्धी? का जगताकडे थैमान घालती आणि भगवंतापासून दूर का धावते? हे प्रश्न फक्त उत्तराविना असेल तर त्याला अर्थ नाही, निरर्थक आहेत. पण या प्रश्नाला उत्तर ते श्रवण आहे. श्रवणामध्ये प्रश्नाची उत्तर उकलतात आणि मन भगवंताला भेटत. डोळे नाही, मन. डोळ्यानं पाहणं ही भक्तीचा परिहार आहे आणि मनामध्ये भगवंताला प्रगट करणं अज्ञानाचा प्रसाद आहे. म्हणून कशानं काय होतं हे जर कळत नसेल तर आपल्या आयुष्याला काय सार्थकता आहे? केवळ खोट्या देहाचं प्रेम करणं आणि वृत्तीवर येऊन शब्दाचा खेळ खेळणं आणि बहिरंगात जाऊन अंतरंग सोडणं आणि मी कोण आहे न कळणं, अज्ञानाच्या अंधारात जगणं, देहभावाला उत्पन्न करणं, विषयाचे हात धरणं, इंद्रियामध्ये विकार करणं आणि जगताला धारण करणं हा बुद्धीचा केलेला स्वतःचा विनाश आहे. इथं आत्मप्रकाश नाहीये. इथं ऐक्याचा अनुभव नाहीये. भगवंताशी बुद्धीनं केलेलं ऐक्य नाहीये. इथं जगताशी ऐक्य आहे, देहाशी संबंध आहे आणि मोहाचा प्रकार आहे. तिथे देहाचा बुद्धीत आकार आहे. भगवंत तर आमचा निराकार आहे आणि आमच्यामध्ये तर सगळा आकारच आहे. मग आम्ही भगवंतापासून दूर आहेत. हे कळण्याला काही बुद्धी लागत नाही जास्त. शुद्ध बुद्धीला हे कळतं. महात्म्याचं जेव्हा प्रेम मिळतं तेव्हा ज्ञानाचं फुल हृदयात खुलतं. म्हणून संताची संगत प्रत्येकाला हवी आहे. तुम्ही असो या आम्ही. जीव जन्माला येतो तर सुखासाठी आणि सुख कळतं, सुख मिळतं, सुख भोगायला येतं ते संताच्या संगतीत. संसार म्हणजे केवळ दुःख आणि परमार्थ म्हणजे केवळ सुख.
मग सुखामध्ये जर राहायचं असेल आणि सुखामध्ये मिसळायचं असेल आणि सुखरूप बनायचं असेल, केवळ सत्संगती आणि श्रवण भक्ती आणि ज्ञानानं झालेली ईश्वराची प्राप्ती, हृदयामध्ये प्रगट झालेली जीवनमुक्ती आणि ईश्वराच्या सौख्याच्या अनुभूती, त्याला म्हणतात ज्ञानाची प्राप्ती. तर अधोगती तर आहेच आहे. बुद्धी तर कुठेही धावतीच आहे, विषयाला मागतीच आहे. बुद्धी विषयाकडे जाते, भगवंताकडे कुठे. तिला तुम्ही भगवंताची ओळख करून दिली नाही म्हणून तिला ईश्वराकडे जाताच आले नाही. म्हणून भगवंताच्या प्राप्तीचं साधन म्हणजे श्रवण आणि भगवंताची ओळख म्हणजे आत्मचिंतन आणि भगवंताचं सानिध्य म्हणजे केवळ संताचा संग. देहाचं सानिध्य म्हणजे अज्ञान आणि पाप आणि भगवंताचं सानिध्य म्हणजे मनाला मिळालेला अनुभव सुखाचा. जेव्हा ती सुखमय सुखावते, बुद्धी सुखावते, शांत होते, ती भगवंताकडे जाताना आणि भगवंताचा स्पर्श भोगताना ती शांत होते. तोपर्यंत नाम म्हणून भगवंताचं नाम, भगवंताचं ज्ञान आणि भगवंताचं ऐक्य, या तिन्ही गोष्टी आपला जन्म आहे. या तिन्ही गोष्टीसाठी हा देह आहे. आपण काही करत असतो. सुख तर पाहिजे आणि सुख तर मिळत नाही. रस्ता चुकलाय, रस्ता चुकीचा आहे. का सुख मिळत नाही आणि सुखाची तर इच्छा आहे. प्रत्येक प्राणी मात्र जन्मतो आणि सुखाची इच्छा करून तो आयुष्य संपवतो, पण मधल्या कालामध्ये तो दुःखच भोगतो. त्याचं उत्तर केवळ अज्ञान, देवान, अज्ञानाची जाण. म्हणून दुःख आपण भोगतो, पण दुःखाला सोडताना संत लागतात समोर. दुःख समाप्त करताना श्रवण लागतं आत, हृदयाच्या आत. हृदयाच्या पेटीमध्ये श्रवणाची बंड टाका, मग ती पेटी भरून जाते. बोधाची पेटी, ज्ञानाची उटी, ही अज्ञानाला लोटी. तेव्हा सुख भोगता येतं, तोपर्यंत नाही. बोधाचे बंडल जर बुद्धी जर कमवत नसेल तर जीवनाला काय अर्थ काय, सार्थक काय बुद्धीचं. ज्या आयुष्यामध्ये भगवंत प्रेम नाही, संतावर प्रेम नाही, ग्रंथाचं चिंतन नाही, मनामध्ये ईश्वराचे सानिध्य नाही आणि बुद्धीला भगवंताची ओळख नाही, तर जन्माला आपले अर्थ नाही. बाकीची ओळख, बाकीचे नाते, बाकीचा व्यवहार, बाकीचा संबंध हा भ्रमातला आहे. आणि भगवंताची ओळख भ्रम सोडू नये. भगवंताचं सानिध्य श्रवणामुळे आणि भगवंताचं ऐक्य मोक्षामुळे ते बुद्धीला करून द्या, एवढं सांगायचंय, बाकी काही नाही. प्रवासामुळे पाठ आहे, प्रेम आहे, ओळख नाही. ऊर्ध्वमूलामध्ये शाख सगळ्याला माहितीये, पण 15 अध्यायामध्ये काय बुद्धीला हे बुद्धीला माहित नाहीये. तितकंच खरंय. शब्दानं वाणीनं उच्चार केला, शब्दाच्या द्वारे वाणीनं उच्चार केला गीतेचा, पण उच्चाराचा फल नाही भोगलं हृदयानं भगवंताचं. त्या 15 अध्यायामध्ये काय सांगितलं, 14चा शेवट कसा झाला हे कळून पुढे जाऊ आपण. 15 अध्यायामध्ये 14चा शेवट गुरु गुणातीत कसं होता येतं आणि गुणात राहताना काय त्रास होतो आणि गुण ज्ञानानं कसा बाजूला जातो, गुणाचा अभाव कसा होतो आणि बुद्धीला ब्रह्मभाव कसा जागा होतो, बुद्धी भगवंतापाशी कशी विलीन होती आणि अन्यन्यता कशी तयार होती आणि देहाचा संबंध संपून ईश्वराचा स्पर्श कसा भोगता येतो, हे गुणातीत झाल्यावर तुला कळतं, असं भगवंत बोलतात अर्जुनाशी. तू गुणातीत हो रे. तू गुणात का जातो आणि दुःख का घेतो, देहाला का पाहतो, माझ्यातून भिन्न का होतो, याचा प्रश्न जगाला विचारले. प्रश्न हा प्रश्न जगाशी आहे, प्रत्येक जीवाशी आहे, की तू ईश्वराहून भिन्न का आहेस आणि देहाशी अभिन्न का आहेस. अर्जुनाला निमित्त आहे आणि जगताला. हा प्रश्न आहे वेदाचा.
याचं उत्तर श्रवणात आहे. चला अध्याय 4. तुझ्या चित्ती पैसे ब्रह्म आननसे मी वाचोडे. त्याचा भावात पाहूया आपण. परी तरी झणी आयसे तुझ्या चित्ती पैसे ब्रह्म आननसे मी वाचवणे. वही बरोबर आहे का? धन आयसे तुझ्या माझ्या देवावरच तुझ्या चित्ते पैसे ते पै ब्रह्म आननसे मी वाचवणे. ब्रह्म आननसे मी वाचवणे. तुला माझ्या प्राप्तीची जी ओढ आहे ना, मी तुझ्यापासून भिन्न नाहीच आहे, तू मला भिन्न केलंयस असं भगवंत बोलतात. आपण चिंतन तेच केलं थोडंफार आता. तुझ्या चित्ती पैसे पै ब्रह्म आननसे मी वाचवणे. तू माझ्या वाचून दुसऱ्या जगात काहीच नाही, मग तू तरी भिन्न कुठे माझ्या वाचून? इथला भावार्थ बघत जाऊ नका, ओवीचा भावार्थ घ्या. इथे शब्दशः असतो आपल्याला तो भेट चित्ताला लागत नाही. आपण सिद्धांताकडे येऊ. पै ब्रह्म आननसे मी वाचवणे. माझ्या वाचून ब्रह्म दुसरंच नाही, मी मध्ये ब्रह्मच आहे हे तुला कळतच नाही. मग तू मला बघताना ईश्वर रूपानं परिच्छिन्न पाहतोस. मी जसा दिसतो तेवढा पुरता नाहीये, मी अमर्याद आहे, मीच ब्रह्म आहे. कृष्ण म्हणजेच ब्रह्म आहे आणि ब्रह्मच कृष्ण आहे. भगवंताने सांगितलंय, ओळख करून दिली. आता भक्ताला कशी करू बघू दिली. बघा ऐका. तरी झनी ऐसे तुझ्या चित्ती पैसे. तुझी भक्ती माझ्यावर आहे अर्जुना. हो देवा, पण तुझ्या चित्तामध्ये असं राहू दे की माझ्यावर ब्रह्म भिन्न नाहीच आहे. पै ब्रह्म आननसे मी वाचणे. माझं ब्रह्म वेगळे का अर्जुना? नाही. मग तू मला कृष्ण रूपाने पाहतो, ब्रह्म रूपाने जाणतो का? नाही देवा. म्हणजे कृष्ण आणि ब्रह्म दोन आहेत का अर्जुना? नाही. तुम्ही बोलता त्या अर्थ करतच आहे. परमात्मा दिसणारा भगवंत मला कृष्ण कृष्ण वाटत होतो आणि माझ्या समोर जेवढा दिसतो तेवढाच कृष्ण असतो की माझ्या भक्तीचं फल मी भोगलं देवा. पण तुम्ही केवढे अमर्याद आहेत हे तुमच्याकडून कळते आता. मग तुम्ही जसं आहे तसं बुद्धीला जाणून दे ना अर्जुना. ब्रह्म आननसे मी वाचवणी. माझ्यापासून ब्रह्म भिन्न नाही हे तुला कळतंय का? जर ब्रह्म अन्न नाही, जगत माझ्या वाचून नाही, तू माझ्या वाचून नाही, तर मला कृष्ण रूपाने भिन्न पाहतो का तू? माझ्या ओळखीनं पहा, प्रेम कर, पण जाणून कर. जाणून कर. माझ्याशी एकरूप हो. मला भिन्न ठेवू नकोस अर्जुना. तू मला भिन्न करतोस. मी तुझ्याशी अभिन्न आहे. मी माझे ब्रह्म आहे. तू मला कृष्ण रूपाने पाहतोस. ही भक्तीच आहे रे. पण ज्ञानाच्या माध्यमातून थोडीशी अलीकडची आहे आणि श्रेष्ठ भक्ती ही माझी व्यापकतेची आहे. मला ओळखलं की तुझी भक्ती पूर्ण झाली आणि मला अंतर ठेवलं की तुझ्या माझ्यामध्ये भेद झाला. तो भेद अभेदानं गेला आणि तुझ्या बुद्धीनं मला स्पर्श केला. मी वाचून ब्रह्म आननसे. माझ्या वाचून ब्रह्म भिन्न समजतोस का अर्जुना? हो देवा, समजतोय मी. म्हणून तुझ्या मुळे गीता बाहेर काढली ना. तुझा जो भाव ते जगतातल्या जीवाचा तोच भाव आहे. भगवंताला बुद्धीनं भिन्न करणं आणि अभिन्न भाव बंद करणं. भगवंताला भिन्न करणं आणि अभिन्न भाव बंद करणं हा जीवाचा अनादिकालचा पासून झालेला भक्तीचा भाव आहे. इथं अभेद नाही आहे, इथं भेद आहे. भेदामध्ये मी भिन्न आहे आणि मीच ब्रह्म आहे हे तुला कळत नाही. मी 14 अध्यायातून तुला मी पूर्ण करून दिलंय. समजतंय का? त्याच्यामध्ये पूर्ण सार आहे. जगत हे असार आहे आणि मी सगळ्यातला सार आहे हे भगवंतानं सांगितलंय आणि अध्याय समाप्त करून 2-4 वेळा ठेवले. चला
ब्रह्मण्यो हि प्रतिष्ठाहमृतस्य व्यासस्य च शाश्वतस्य धर्मस्य सुखस्य कान्तिकस्य च गुरुत्रयभाव्यो नाम चतुर्थायः। श्री कृष्णार्पणमस्तु। श्री गुरुचरणारविन्दार्पणमस्तु। हरे नमः हरे नमः हरे श्री कृष्णार्पणमस्तु। श्री गुरुचरणारविन्दार्पणमस्तु। अध्यायाचा शेवट झाला आपला 4 वगैरे एक 7-8 वया करून टाकू सोपे आता। अगा ब्रह्मयाणावा अभिप्रावो मीचे बोली जे अगवा शब्दी। अर्जुना ब्रह्मयाणावा अभिप्राव मी पांडवा। ब्रह्मनामाचं तात्पर्य जे फल आहे ते मी आहे। ब्रह्मयाणावा अभिप्राय म्हणजे फल मी पांडवा। ब्रह्म हे जे नाव आहे त्याचं फल हे मी आहे माझी प्राप्ती। मीची बोली जे अगवा शब्दी। शब्दाने समुद्राला मीच बोलू तुम्हाला आणि मीच आहे करा। मंडळ आणि चंद्रमा दोन्ही नव्हती सुवर्णा। तैसा मज आणि ब्रह्मा भेद नाही। तैसा मज आणि ब्रह्मा भेद नाही। तसं मी कृष्ण आहे ना तसं मीच ब्रह्मच आहे। याच्यात भेद करू नको ना। तुम्हाला वेगळं समजतो ब्रह्म वेगळं समजतो जगत वेगळं समजतो देहाला भिन्न समजतो। हे काय भिन्न भाव समजू नको असं। मग काय समजू देवा? मंडळ आणि चंद्रमा चंद्र आणि सान्या मंडळ सगळे तारे नक्षत्र भिन्न नाही सगळा मीच प्रकाश रूप। मग चांदण्यानं प्रकाश वेगळा आला नक्षत्रानं प्रकाश वेगळा आला। भिन्न भिन्न रूपाने मी प्रकाश देतो जगाला पण सगळ्यामध्ये प्रकाश माझाच आहे। तसा जगतातला प्रकाश मीच आहे ते ब्रह्मच आहे। माझ्या वाचून किंचित काही नाहीये। मग तुम्हाला भिन्न पाहतोच अर्जुना। जर मी नाही तर जगतच नाही देह नाही देव पण नाही आणि मलाच नाही म्हणतोस आणि देवाला जगाला आहे म्हणतोस असा अनर्थ का करतो अर्जुना? खरं प्रेम आहे भगवंताचं अर्जुनाशी। डोळ्यात पाणी उलगलं सारखं वाचताना किती सुंदर बोध आहे। आणि 3 दिवस पाठ बंद झाला माझा। आत्मप्रकाश हृदयात राहावा ब्रह्मभाव जागा व्हावा अज्ञानाचा विलय करता यावा बुद्धीने भगवंताचे स्पर्श भोगावा अज्ञानाचा उत्कर्ष अज्ञानाचा विलय होऊन ज्ञानाचा उत्कर्ष व्हावा। त्या हृदयाची आस आहे ज्ञानाची प्यास आहे। ह्याच्यासाठी जीवन आहे बाकीसाठी वनवन आहे। बाकी सगळं वनवन बनबन तन तन फन फन पण हे खरं जीवन। बरोबर आहे का चूक आहे? दोन्ही नव्हती सुवर्मा तैसा मज आणि ब्रह्मा भेद नाही। मी आणि ब्रह्म दोन नाही अर्जुना। अगा नित्य जे निष्कंप अनावृत धर्मरूप सुख जे उमप अद्वितीय सुख जे उमप अद्वितीय अद्वितीय। बोलू तुम्हाला याच्या समोर बी कोणी नाही। अनुभव मांडणं सोपं नाही। अद्वितीय उपमा अगा नित्य जे निष्कंप अनावृत धर्म रूप। अनावृत आहे का मी? झाकलेलं आहे का मला? कोण झाकत मला? माझ्यापेक्षा जगात कोणी मोठा असेल तर त्याला झाकता येईल ना। मी आवरत नाहीये पण तुमच्या दोषामुळं तुमच्या घाणीमुळं तुमच्या वासनेमुळं तुमच्या पापामुळं तुमच्या देह संबंधामुळं मी अनावृत आहे असं वेदाला बोलावं लागतं। मला झाकणारी शक्ती कोणतीच नाही। मी अमर्याद आहे माझ्या पक्षी कोणी मोठं नाही। जर माझ्या पक्ष जर कोणी मोठं असेल तर मला झाकण केलं असतं। सगळ्यात मीच मोठा आहे मला कोणी झाकत नाही। मी अनावृत आहे मला आवरण रहित आहे मी। पण तुमची बुद्धी माझ्यापाशी नाहीये। तुम्ही देहाशी संबंध केलाय म्हणून मला आवृत्त म्हणावं लागतं
आणि विक्षेप माझ्या मी जगत रूपानं. तुम्हाला जग सत्य वाटतं म्हणून मायेचे दोन दोष सांगितले, आवरण आणि विक्षेप. मला विक्षेपही नाही, मला आवरणही नाही, माझ्याहून भिन्न जगतही नाही आणि मला झाकलेलं पण नाही, कोणी झाकू शकत नाही. भगवंत बोलायत अर्जुनाशी, अगानिक तेजे निष्कंप, मी नित्य, मी सदा आहे. तू कधी आहेस कधी नाही, जगत कधी आहे कधी प्रलयात चाललंय, पण मी सदा आहे. ते परब्रह्म आहे. ते तुला माहित नाहीये. सुख जे उमापा अद्वितीय अनावृत धर्म रूप. मी आवृत नाही, मला आवरण नाही, मी धर्म आहे, हा धर्म रूप आहे. खरं मी आहे, हा धर्म आहे. आणि अद्वितीय, अद्वितीय, मी दोन नाही. जिथं द्वैत नाही तिथं अद्वितीय. तिथं वृत्ती नाही, तिथं शब्द नाही, तिथं विषय नाही, तिथं वासना नाही, तिथं अज्ञान नाही. तो एक आहे, तो आवृत अनावृत आहे, जे व्यापक आहे, जे सदा आहे, जे सुखरूप आहे, ते अद्वितीय. आणि माझ्याहून जे दुसरं पाहतात ते द्वितीय म्हणजे द्वैत. त्याला सोडून पाहणारा अद्वैत. मी अद्वितीय आहे. बुद्धीत दोष आहे. कोणता दोष आहे तर पाप आहे, वासना आहे आणि देह संबंध आहे. त्याच्यामुळं मी तुला आवृत्त वाटतो. आवृत्त आहे असं बोलावं लागतं, पण मी तर अमर्याद आहे. मला झाकणारा असं कोण आहे? जगत तुला सत्य वाटतं कारण मायेच्या दोन शक्ती आहेत, आवरण शक्ती आणि विक्षेप शक्ती. पण त्या मला काहीच करू शकत नाही, त्या मला झाकू शकत नाही. कारण मी नित्य आहे, मी सदा आहे, मी तर परब्रह्म आहे, मी धर्मरूप आहे. म्हणजे मी आहे हाच धर्म आहे. मी दोन नाही, तिथे द्वैत नाही, वृत्ती नाही, शब्द नाही, विषय नाही, वासना नाही. मी एक आहे, अमर्याद आहे, सदा आहे, सुखरूप आहे. ते अद्वितीय परब्रह्म मी आहे. आणि त्याला जे सोडतात ते द्वैतात आहे, ते मला अनवृत्त मानतात. किती सुंदर वर्णन आहे. अद्वितीय याच्यावर भरपूर काय सांगत येतं, मला वेळ नाही आता. चला पुढं. विवेक आपले काम, विवेक आपले काम, तारुणी ठाके जे धाम, निष्कर्षाशे निस्सीम किंबहुना मी, निष्कर्षाशे निष्किम किंबहुना मी. वेदांत निष्कर्ष काढलाय किंबहुना एकच परमात्मा आहे. हे विवेकानं काम सारून टाकलंय आणि आसाराला फेकून दिले बुद्धीनं, आणि सारात बुद्धी आली. सगळा सार मी ब्रह्म आहे. विवेकानं काम करून दिलंय, आसाराला बाजूला हृदयातून केलंय आणि सारामध्ये बुद्धी आली आहे. हे विवेकाचं काम झाले. जे खोट आहे ते संपलेलं आहे आणि जे खरं ते प्रगट झालेलं आहे. आणि खऱ्यामध्ये बुद्धीने पाऊल टाकलेलं आहे. हे विवेकाचं काम त्याने करून दिलेलं आहे आणि विवेक त्या हृदयामध्ये उत्पन्न झालेला आहे. जन्म घेतला विवेकानं, असं भगवंत बोलतात अर्जुनाशी. विवेक आपले काम, सारुणे ठाके जे धाम. ज्या परमात्म्याच्या ठिकाणी बुद्धी विराजमान होती तो धाम आहे. तद्धाम परमं. विवेकानं काम करून दिले, तर आसारा निवडले. शाश्वत अशाश्वत तिला कळाले. जडातून मन तिचं बाहेर आले आणि खऱ्यामध्ये तिने प्रवेश केलाय. खोट्याचा वाद झालाय, स्वरूपाचा स्पर्श झालाय, अभेदाचा उत्कर्ष झालाय, मोक्षाच्या अंगणात ती आलीये. म्हणून ती आनंद रूप झालीये. हे विवेकाचं काम करून तिने दिले. तो अनन्याचा सोयरा, सांगत सेविरा पार्थासी. हा सोयरा कुणाचा आहे? पाहुणा कुणाचा? अर्जुनाचा आहे. सोयरा अत्यंत जीवलग. तसं सासूला जीवलग वाटतो ना जावाई, युवाई, तसा हा सोयरा आहे अर्जुनाचा, कृष्ण परमात्मा. जसं तुम्हाला इकडे प्रिय असतं तसं हे प्रिय करा, तर तुमच्या जीवनाला सार्थकता आहे. नाहीतर पाणी पाणी जीवन तुमचं काय उपयोग ना.
तुम्हाला रोज बोलतेच काय, मला बोलायचं नाही. ऐसे से हो अवधारा, ऐका. काय ऐका? तो अनन्याचा सोयरा, भगवंताचा अर्जुनाचा सखा आहे, सोयरा आहे तो. कोण? कृष्ण परमात्मा. त्याने सोयरा केले कुणाला? भगवंताला. आपला सोयरा टिकते का? घंट्यात खाली घंट्यात वरी. 6 महिने असं 6 महिने तसं. 6 महिने आता बोलायचंच नाही त्यांना, पुन्हा वर्षाला बोलायचं. असं करे बाप्पा. पुन्हा राग आला तिचा आता पुन्हा आता लोभ आला. काहीतरी एकच ठेवते. नाही, यूज आणि थ्रो म्हणजे तुमचं नातं. इथे यूज नाही थ्रो बी नाही. थ्रो कळतं का? थ्रो तो अनन्याचा सोयरा, सांगत से विरा पार्थासी. माझा अर्जुन शूर आहे, वीर आहे, धनुधर आहे, धर्मरूप आहे, ज्ञानाचा सागर आहे. तिथे भगवंत बोलायले. कळतोय की संत महात्मे साधकाला कसं प्रेम करतात. कुठे नाही सांगत. साधक आणि संताचं नातं फार जगात मोठं आहे. त्याच्यासारखं नातं जगात दुसरं नाही. कुठलंच नातं नाही की जे निखळ निस्वार्थ. तिथं काही स्वार्थ नाही, तिथं काही देणं नाही, केवळ प्रेम आहे. कळ ते संतात आणि साधकाचं नातं असतं. तिथं स्वार्थ प्रेम काही घेणं आणि देणं काहीच नसतं. प्रेम घेणं आणि प्रेम देणं हे नातं परमार्थातलं असतं. हे नातं तुम्ही भोगता, आम्ही भोगलेले. अनुभव तुम्हाला सांगायची गरज नाही, पण इथं निघा सांगते तुम्हाला. वीरा, भगवंत वीरा म्हणते अर्जुनाला. माझा अर्जुन शूर वीर आहे, धनुर्धर आहे, ज्ञान ऐकायला परंगत आहे, आणि मोक्ष प्राप्तीसाठी त्याचं हृदय सुंदर आहे. म्हणून त्या हृदयामध्ये मोक्षाचा साठा करून द्याय भगवंत. आणि तो साठा जगताकडे चाललाय. डिप्पी इथून कनेक्शन गावाला असतात. तसे हे कनेक्शन आहे, ज्ञानाचं भांडार आहे. चला. धृतराष्ट्र म्हणे, संजय आहे तू कोणी, उचले विन वायाणी हा बोलसी. यादळ म्हणत, संजया तू कशाला सांगायला रे मला काही पण. कोण शूरेन, कोण वीरेन, काय ज्ञानेन आणि अद्वैत काय, मला काय सांगू नको. मला आवडायची इच्छा नाही रे ऐकायची. मग काय सांगू तुम्हाला. भगवंत बोलायले, अर्जुन ऐकायला, 14 अध्याय संपायलाय, त्यामध्ये ज्ञान सांगायला अर्जुन सावध व्हायलाय. मला सांगू नको. मग काय सांगू. आंधळ म्हणते त्या संजयाला, मला नको सांगू हे ज्ञान. मग काय, कोण जिंकायलं, कोण मरायलं, कोण हारायलं हे सांग. कोण कुरडा मारायलं, कोण मरायलं, कोण जिंकायलं आणि कोण हारायलं हे बोल. असा मोह नासून टाकतो बुद्धीला. लक्षात ठेवा. मोहान म्हटले धृतराष्ट्राला. मोहान आंधळ राजा, त्याने जगताचा नाश केला. झालं त्याच्याबरोबर सगळ्या जगाचा बी केला, कुळाचाच केला सगळ्या. मोहांध सावध व्हा मोहात. शत्रू आहे आपला, त्याला ज्ञानानं कापून टाका. कशाला मोहात राहायचं. मोह दुःख देतो, मोह भेद तयार करतो, आणि मोह अज्ञानाच्या रात्री तुम्हाला ठेवतो. मोहाचा नाश करणारं ब्रह्मज्ञान ज्या साधूकडून मिळतं, त्या साधूला प्राण जरी व्हायला तरी कमी आहे. तुम्हाला माहिती, रोज ऐकतात. नवीन काय सांगू मी आज. माझी अवसरी ती फेडी, विजयाची सांगे गुढी, पेरुजीवी म्हणे सांडी गोठी. या गोठी सांगू नको ज्ञानाच्या मला. विजय कुणाला भेटणार हे सांग. संजय विस्मय मानसी, आहा करुणी रसरसी, म्हणे कैसे पा देवीसी पुनया. संजयाला आश्चर्य वाटलं. एवढं सुंदर निरूपण चाललंय. अर्जुन त्या भगवत भावात मोक्षाचा आत प्रवेश करतोय, आणि हा दुर्दैवी म्हातारा हे सांगू नको म्हणतोय. संजयाला आश्चर्य वाटायलं. एवढं सुंदर ज्ञान ऐकं वाटत या म्हाताऱ्याला.
केवढं पाप आहे म्हाताऱ्याचं. ते मोहांदय हा धृतराष्ट्र. हे आश्चर्य वाटलं कुणाला? संजयाला. द्वंद्वया म्हणे कैसी पादेवीची द्वंद्वया. ती भगवंत असं कसं वैर करता, भगवंताचं ज्ञान घेत नाही. भगवंताचं ज्ञान नाही तर नको त्याला. भक्त कुणाचा विजय आणि कुणाचा पराजय. चला ऐका. तरी कृपाळू तो तुष्ट, या विवेक हा घोटो, मोहाचा पिटो महारोग. महारोग झाला म्हाताऱ्याला. महारोग माहिती का नाही? आजच्या युगात पिटो महारोग. हा महारोग बुद्धीला भिडला म्हणून डोळ्यावर मग पाहिलं सकाळी. आता ज्ञानेश्वराने डोळ्याला पाणी येऊ लागलं. पाहायला खोट्या खरे प्रेरणा माझी हा दाखला असतो. सगळ्याला सात्विक वृत्ती असावी अशी. कुणाच्या त्याला पाना फुटत नाही, डोळ्याला पाणी हातात येत नाही, संसाराचं पाणी जात नाही, संसारावर रडू येतं आपल्याला. काय त्याच्यामध्ये फल आहे? फक्त दुःख आहे. आणि परमार्थामध्ये फक्त परमेश्वराची प्राप्ती आहे. रडा कुणासाठी? परमार्थासाठी का संसारा करता? किती पाप आहे आपल्यापासून, किती मोह वाहत आहे बुद्धीमध्ये. रडतो आपण या खोट्यासाठी. आणि काय देतात ते खोटे? नरवटी. तरी कळ ना की खोट्याला माझं म्हणावं का खोट्याला सोडून भगवंताकडे यावं आणि खोट्याचा घात करून ज्ञानात राहावं. अजून बी कळ ना. जायचं ते पडायची वेळ आली. त्याच्यामुळे डोळ्यात पाणी येतं की अवस्था भोगावी आता, ते बुद्धी त्यागावी, आत्मस्वरूपामध्ये चित्त राहावं आणि स्वानंदाचा भोग घ्यावा, परमात्म्याचा स्पर्श यावा आणि सुखाचा अनुभव भोगावा, बुद्धिमर्म पदावर जगावं आणि जगतातून निघावं आणि परमेश्वराचं नातं वाढावं आणि आनंदात तिनं राहावं, अद्वैताचा स्पर्श भोगावा आणि द्वैताचा रोग बुद्धीतून निघावा. डोळ्यातून पाणी घेतो. हे नको आता संसार, हा व्यवहार. काय चिंतन करायचं, काय बोलायचं, अनुभवात राहायचं, पोटातून बाहेर यायचं. कुठपर्यंत झगडायचं या संसाराशी, या प्रारब्धाशी, या देहाशी, या नात्याशी? कुठपर्यंत झटायचं आपण? तोडा नाही ना, तोडा. मधला बांध तोडा ना अज्ञानाचा. अज्ञानाचा बांध तोडला की धरणाचं पाणी वाहत जातं. धरणाचे दरवाजे काढा ना, पाणी रोखलेलं ना, ते निघतं भडा भडा भडा. पण दरवाजे बंद केले. त्या बुद्धीला तिथं जाताच ना देवाकडं. ती रुकली देवाकडं, थांबली मोहाकडं, आली भेदाकडं, जुटली विषयाकडं. ती घाण आहे आपलं मन. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, हे माझं, ते माझं, हे मी, ते मी, ते मी. यातून बाहेर या तर कल्याण आहे. नाहीतर काहीच नाही हाताला. रिकाम्या हाताने जासाल पुढं. म्हणून वेळीच जागवा, वेळीच जागवा. पाळू तो तुष्टो, या विवेक हा घोटो, मोहाचा पिटो महारोग. विवेकाला घोटायचंय आणि बुद्धीमध्ये ज्ञानाने नटायचंय आणि मोहाचा महारोग सोडायचा आहे. महारोग झाला तर शरीर सगळं नाचून जातं. तसं बुद्धी नाचली हे बुद्धीचं अज्ञान धुवून काढायचंय. विवेकाला घोटून घोटून भगवंताला भेटायचंय आणि विवेकाच्या नंतर आनंदामध्ये जगायचंय. विवेकाच्या नंतर भगवंताची प्राप्ती असती, अगोदर नाहीये. पण आपल्यात विवेक आहे का अविवेक आहे मला सांगायला वेळ नाही. तुम्हाला सांगून काय उपयोग नाही. ती सांगा काय फायदा आहे. ज्यांच्या हृदयामध्ये थांबत असेल, हृदयाची ती भरून निघत असेल पण कुठे, तर परमात्मा कधी आनंदित होईल. तुष्ट म्हणजे प्रसन्न. आणि माझा भक्त असा पुढे चालला, मला ओळखायला, तो आनंदात राहिला. जसा आपला मुलगा एमडी झाला तर आई वडिलाचं मन भरून जातं.
माझं मनोगत पूर्ण केलं माझ्या बाळानं. तसं आपण त्याचे लेकरं येतो आणि भगवंत आपला बोध देतोय आणि आपला भेद काढून घेतोय. आणि जेव्हा बुद्धी भगवंतात येते तर भगवंत तुष्ट म्हणजे आनंदानं भगवंत खूप खुश होतो की माझा भक्त माझ्यात यायलाय, माझा जीव साधक व्हायलाय आणि तो मला भेटायला माझ्याशी अनन्य व्हायलाय. हे विवेकाचं फल आहे, हे ज्ञानाचं रोप आहे, ही विजयाची गुढी आहे. त्याच्यामध्ये ज्याचं मन माझ्यात आलंय, देहात नाही उरलंय, हे विवेकाचं फल आहे. विवेकानं त्या देहातून माझ्या बाजूला केले, बुद्धीला सारा आणि असार्थानं कळून दिलाय मनाला. विवेकानं बुद्धीला जागृत केलंय आणि खोट्यातलं मन बाहेर आले. सुखाचं भान हृदयाला दिले, ईश्वराची जाणीव करून दिलीये. कारण खोट्यामध्ये ईश्वर कळत नाहीये. खोट्याला टाकल्यावर विवेकाच्या साह्यानं बुद्धी जेव्हा बोधानं पुढे साधती तर भगवंतापाशी जाऊन थांबती आणि भगवंताच बनती. आणि त्या सुखाला ती भोगती, ती अनन्य होती, ती अभेदात जाती. आणि तेव्हा महारोग पिटतो, मोहाचा महारोग संपतो आणि भगवंत आणि अर्जुन एकत्र येतात. तसा जीव आणि शिव एकत्र आणतात, त्याला म्हणतात मोहाचा पिटो महारोग. पुढे जायचं होतं पण ताई बोलले आमच्यासाठी खोट्याचा बात करून तू ज्ञानामध्ये राहा अर्जुना. ती अवस्था भोग. देह आणि बुद्धी त्याच्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठीच आहे, त्याच्या स्पर्शासाठीच आहे. तो स्वानंद भोग. त्या परमपदावर तू जग, त्या आनंदात राहा. तो अद्वैताचा स्पर्श भोग. द्वैताचा रोग बुद्धीतून जावा, अज्ञानाचा बाण तुटावा आणि या हृदयाचे दरवाजे जेव्हा उघडतात तेव्हा बुद्धीला भगवंताकडे जाता येतं. ती बुद्धी थांबली मोहात, ती रुकली देहात, ती आली विषयात आणि जुटली विकारात, म्हणून ती माझ्यापासून दूर गेली. म्हणून विवेकाला घोटा, ज्ञानानं नटा, मोहाचा महारोगाला सोडा आणि बुद्धीचा अज्ञान काढा. भगवंताला भेटा, आनंदात जगा, तेव्हा माझी प्राप्ती आहे अर्जुना. तो कृपाळू कृष्ण परमात्मा कधी संतुष्ट होईल, तो कधी तुष्ट होईल, जेव्हा माझा भक्त माझ्याकडे येईल. हा मोहाचा महारोग जेव्हा निघेल, जीव जेव्हा साधक होईल, जेव्हा तो श्रवणात येईल, हे ज्ञानाचं रोप लागेल, विषयाची गुढी उभारेल आणि विवेकाचं जेव्हा हृदयात उत्पन्न होईल तेव्हा देहातून बुद्धी निघून माझ्यात येईल. सुखाचं भान हृदयात येईल, ईश्वराची जाणीव त्याला होईल. बोधानं बुद्धी आणि भगवंत एक होतील. त्या भगवंताला जाणता जाणता ती बुद्धी भगवंतच होते, ती अनन्य होते, तिचा भेद जातो, ती अभेदात येते. तेव्हा तो मोहाचा महारोग जाऊन जीवाशिवाचं ऐक्य होतं. अशी आनंदाची गुढी ती सुंदर सांगितलं माऊली. चिंतिता संजयो ऐसी चिंतिता, संवाद होतो संभाळिता. भगवंताने सांगितलेला अर्जुनाचा संवाद संजयानं सांभाळला बुद्धीच्या द्वारे. हरिकाचा एक चित्ता महापुरा. हरिक म्हणजे आनंद, सुख, जे सुख निर्माण निखळ न संपणार, विषय वाचून असलेलं आनंदाच्या गाभ्यामध्ये जो परमात्म्याचा स्पर्श बुद्धी अंतरंगात भोगते, अंतःकरणाच्या अंतरंगामध्ये बुद्धी येते आणि परमात्म्याशी समरस होती आणि सुखाचा भोग सतत घेती. ह्याला म्हणतात हरिकाचा बोध. महापूर. तसं नदीला पूर आला तर गावाच्या गाव वाहून नेतात. जसं मग केदारनाथला महापूर आला तर गावाच्या गाव वाहून नेले, मंदिर उरलं. तसं त्या बोधाचा महापूर संताच्या बोधातून वाणीतून आला तर तो हरिक म्हणजे आनंद तयार होतो, पूर येतो. तर जीव त्या सुखामध्ये सुखरूप होऊन देहातून भिन्न होतो, ईश्वराशी अभिन्न होतो, सुखाचा स्वानंद घेतो, परमानंदाच्या आत राहतो, अंतःकरणाच्या आत परमेश्वराशी एकरूप होतो. त्याला म्हणतात हरिकाचा महापूर. चारी वाक्य संपूर्ण तुम्हाला द्यायचे होतं ते देऊन टाकले. उत्साहाचे अवतरणे श्रीकृष्णाचे बोलणे सांगे जेन. आता खूप उत्साह आहे, दोघं एकत्र आले भगवंत आणि अर्जुन. आता पुढे काय सांगणार आहे 15 अध्यायामध्ये
खूप आनंद आहे आता संजयाच्या मनामध्ये. आता त्याच्या पुढे काय भेटणार आहे अजून? आता काय भगवंत सांगणार आहे? अद्वैताचा आनंद कसा भोगता येईल आणि द्वैताचा नाश करून कसं पुढे जाता येईल, याचा आनंद संजयाच्या मनात उकळ्या मारायला आहे. आणि भगवंत आता काय सांगणार आहे याचा तो विचार करायला आहे. तया अक्षरातील भाव पाववीन मी तुमचा ठाव, ऐक म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. ज्ञानोबा राय म्हणतात आता भगवंत काय सांगणार आहे, पुढे काय बोलणार आहे, अवेद्याचा आनंद कसा खुलणार आहे, जगताला ज्ञान कसं होणार आहे, जगताच्या बुद्धीतली गाण कशी जाणार आहे, जीव सावधान कसा होणार आहे. मला खूप आनंद वाटायला आहे. हे मी निवृत्तीनाथाचा दास ज्ञानदेव ज्ञानराज बोलायले, मी निवृत्तीचा दास आहे. माझ्या मनामध्ये आस आहे ईश्वराची. हे भगवंताचं निरूपण करण्याला माऊली शोभतात. तुम्ही आणि आम्ही नाही, बिलकुल नाही बेटा, मी तर नाहीच नाही. नाही माऊली, तुमच्यामुळेच तो ओवी कळायली. म्हणजे पाववीर मी तुमचा ठाव. ज्या माऊलीनं लिहिलेल्या ओवीच्या अक्षरामध्ये जो आत्मभाव जागा करणारी जी शक्ती आहे, हृदयाची भक्ती आहे, परमात्म्याची प्राप्ती आहे, जीवा शिवाची एकत्याच्या नंतर आलेली स्वानुभूती आहे, हा शब्दाच्या गाभ्यामध्ये असलेला भाव आहे, तो मी उघडा करणार आहे असं माऊली बोलायले. तर सांगा आता, शक्ती आहे, हृदयाची भक्ती आहे, परमात्म्याची प्राप्ती आहे आणि जीव शिव एकतेची स्वानुभूती आहे. तो भाव, तो त्या ओवीतला भाव जागृत केलाय तुम्ही माऊली, उकलून दाखवला. अध्याय संपल्या शेवटच्या ओवीबत किती बोलायला बघ माऊली. कळतं का आपल्याला किती वाईट वाटावं, किती रडू यावं. संसारासाठी रडतो आपण, नात्यासाठी रडतो, त्या ओवीसाठी रडणारा एखादाच असतो बेटा, एखादाच सखीचा असतो. डोळ्यातून पाणी येतं भगवंताच्या बोधामुळं, ओवीच्या ज्ञानामुळं, ईश्वराच्या प्रतीतीमुळं, देहाच्या निवृत्तीमुळं. ह्या भावामध्ये येणारा, बुद्धीला नेणारा एखादा सखीचा लाल असतो. सगळे नाही बेटा, टापने भगवंताकडे जायची बुद्धीनं. म्हणून तर बहिरंगाला सोडा म्हणतो आम्ही. म्हणण्याचं तात्पर्यच आमचे इथे या. अक्षरातील भाव पाववीन मी तुमचा ठाव. ह्या अक्षराचा भाव जेव्हा बुद्धीमध्ये प्रगट होईल तर बुद्धी तुम्हाला प्राप्त होईल आणि दोघांचा संगम होईल, त्याला मोक्ष नाव येईल आणि तुमचा अनुभव हृदयात प्राप्त होईल. आणि त्या ठिकाणी अक्षर जे रूप आहे ईश्वराचं, जे जीवाचं, ते प्रगट होईल आणि त्या आनंदामध्ये बुद्धी जाईल आणि आनंदाला, त्या आनंदामध्ये तिचा स्वरूप आनंद होईल, बुद्धीचं रूपच आनंद रूप होईल. याला म्हणतात अक्षरातील भाव पावील तुमचा ठाव. तुमचा ठाव बुद्धीला प्राप्त होईल, ते देहात राहता तुमच्या कुशी राहील. म्हणून अन्यन्य भाव, अभेद भाव जागा होणं आणि बुद्धी तुमच्यात राहणं, याला म्हणतात मोक्षाचं फल, ज्ञानाचा वेल म्हणतात. हे समजणाऱ्याला समजेल, सगळ्याला समजायची बात नाही. कसं समजेल मंद बुद्धीला? समजत का मंद बुद्धीला? सांगा, बोला. कवीन मी तुमचा ठाव, ऐक म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. ज्ञानदेव विद्यानां भावादीपिकायां चतुर्दशाध्याय गोडः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गुरुचरणार्पणमस्तु. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गुरुचरणार्पणमस्तु. सुरुवात करून थांबवा आपण. अध्याय 15वा, ओवी नंबर 1 आणि पहिली ओवी. आता हृदय आपुले चौफाळून भले, वरी बैसवे पावले श्री गुरूंचे. वरी बैसवे पावले श्री गुरूंचे, श्री गुरूंचे. माझ्या हृदयाचा 4 पाय चौरंग करून त्या चौरंगावर माझ्या सद्गुरूचे पाय ठेवूल, असं माझं हृदय पवित्र करल. माझ्या हृदयाचा चौरंग बनवल. 4 पाय मन बुद्धी चित्त अहंकार
त्या 4 पायाचा चौरंग शुद्ध करून, सात्विक बुद्धीचा चौरंग करून, 4 वृत्ती भगवंताला अर्पण करून त्या चौरंगावर माझ्या श्री गुरुचे पाय ठेवल, त्याची कशी पूजा करल हे उद्या सांगू. एक ओवी घ्यायची म्हणून वाचले. उद्या 15वाला सुरुवात करू. बस फक्त एक हे आपुले सोफाळुनिया भले, वरी बैसवे पाऊले श्री गुरूंचे. आता त्या चौरंगावर पाय आणले माझ्या गुरुच्या हृदयात, हृदयरूपी चौरंग केला, त्याच्यावर गुरुचे पाय बसवले. आता त्याचे पाणी कसं गायचं, त्याला धूप कसा लावायचा, त्याला चंदन कसं व्हायचं, त्याला उदबत्ती कशी फिरवायची, हे सगळं उद्या मध्ये सांगू. आज बोलायची ताकद नाही आणि इच्छाच नाही, बोलू शकत नाही. आज शब्द पण निघत नाहीत बाहेर. मी थांबते, टाइम पण झालाय. मंडळी पुढार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम.